मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये इतर मुलांपेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीची महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही या चॅनलवर टाकत असतो. माझा वनरक्षक भरतीचा वैयक्तिक मैदानी चाचणीचा अनुभव कसा होता आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात, कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्या जवळ असायला पाहिजे. त्यानंतर मैदानी चाचणीचा कोणत्या वेळात होते, मैदानी चाचणीचा वेळ कुठला असतो आणि मैदानी चाचणीसाठी काय करावे जेणेकरून आपल्याला इतर मुलांपेक्षा जास्त मार्क्स पडतील. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या अनुभवापेक्षा वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीचा अनुभव हा अत्यंत चांगला होता. बघा मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याला माहीत आहे की आपण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी जेव्हा बाहेर जिल्ह्यामध्ये जात असतो तेव्हा त्या ठिकाणी ना आपले राहायची सोय असते, ना खायची सोय असते, ना झोपायची सोय असते. आपण एका दिवसासाठी रूम करू शकत नाही आणि लॉजवर राहू शकत नाही, कारण तिथले लॉज हे महागडे असतात. आणि मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तिथं राहायची सोय नसते, खायची सोय नसते, ना झोपायची सोय नसते. रात्रभर मुलं जागीच राहतात, कारण त्या ठिकाणी एवढे मच्छर असतात. आणि अशा परिस्थितीत ते सकाळी लवकर उठून ग्राउंडला जातात आणि ग्राउंड देऊन येतात. त्यामुळे त्यांचं ग्राउंड कमी येतं. ग्राउंड कमी आल्याच्यानंतर गावातले लोक विचारतात की ग्राउंड का कमी आलं, ग्राउंड कमीच आलं म्हणून. आता यांना काय सांगावं की आपलं ग्राउंड का कमी आलं म्हणून. एक दिवस यांना पण घेऊन जावं लागते तिथं ग्राउंडला. तुम्ही या आणि फक्त पहा, तुम्ही ग्राउंड नका मारू पण फक्त पहा की का ग्राउंड कमी येते. तर अशा अशा भयानक परिस्थिती असताना मित्रांनो, मला वनरक्षक भरतीसाठी मी ज्या दिवशी माझं ग्राउंड होतं त्या दिवसाच्या 4 ते 5 दिवस अगोदर त्या ठिकाणी जाऊन राहिलो असता आम्हाला त्या ठिकाणी ₹50 पर डेची रूम भेटली होती आणि ₹50 डब्याची मेस भेटली होती. त्यामुळं मला त्या ठिकाणी काही जास्त खर्चात पडलो नाही. त्यानंतर मैदानी चाचणीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, तर वनरक्षक पद हे 12वी बेसवर असल्यामुळं 12वीची मार्कशीट, 12वीची सनद, त्यानंतर वय व अधिवास, कास्ट सर्टिफिकेट आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर मैदानी चाचणी जी आहे ती सकाळी त्यांनी 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा टायमिंग दिला होता आणि परत दुपारच्या 2 ते संध्याकाळचे 5 पर्यंत या वेळात त्यांनी मैदानी चाचणी घेतली होती. माझा जो टायमिंग होता, मला सकाळी 9 वाजता बोलावण्यात आलं. 9 ते 10 पर्यंत त्यांनी माझे डॉक्युमेंट, हाईट, चेस आणि वजन मोजलं. त्यानंतर आम्हाला 10:30 वाजता त्यांनी ट्रॅकवर उभं केलं आणि 11 वाजता आम्हाला त्यांनी तिथून सोडलं. म्हणजे अर्धा तास आम्ही त्या ट्रॅकवर फक्त एका जागेवर उभे होतो. त्यानंतर मैदानी चाचणीसाठी काय करावे, तर अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे मित्रांनो. तर मैदानी चाचणीसाठी आपल्याला काय करावे की जेणेकरून इतर मुलांपेक्षा जास्त मार्क आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, आपली मैदानी चाचणी ज्या दिवशी असेल त्या दिवशीच्या 4 ते 5 दिवस अगोदर आपण त्या ठिकाणी जाऊन राहायचं आहे. त्या ट्रॅकवर 2 ते 3 दिवस प्रॅक्टिस करायची आहे. त्या ट्रॅकचा अभ्यास करायचा आहे. कुठल्या ठिकाणी तो ट्रॅक चढाचा आहे, कुठल्या ठिकाणी तो ट्रॅक उताराचा आहे, कुठे आपण स्पीड घ्यायची, कुठे थोडं हळू घ्यायचं. या गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्याला नक्की बाकी मुलांपेक्षा जास्त मार्क पडतील. कारण मित्रांनो, आमचा जो यवतमाळचा 5 किलोमीटरचा ट्रॅक होता, त्यावर ज्या मुलांना तो ट्रॅक पाहिलेला नसेल त्या मुलांना 1 ते 1.5 मिनिटं जास्त लागले. काही मुलं तर 22 ते 23, 24 मिनिटामध्ये आली. याचं कारण म्हणजे तो ट्रॅक चढ आणि उताराचा होता. सुरुवातीला उतार होता, त्यामुळं मुलांनी स्पीड घेतली आणि लगेच चढ लागला. चढ लागल्याच्या नंतर लगेच पाय गोळा होतात आणि समोरचं अंतर आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 दिवस अगोदर त्या ठिकाणी जाऊन राहावं लागेल, तरच आपल्याला ते अंतर मेंटेन करता येईल. तर हा होता मित्रांनो माझा थोडक्यात वनरक्षक भरतीचा अनुभव
आणि तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वनरक्षक भरतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही या चॅनलवर टाकत असतो.